श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आपण आपल्या हा खेळ शब्दांचा या शोमध्ये दर रविवारी एक शब्द द्यायचो आणि त्या शब्दावर आपले सर्व जगभरातले मान्यवर हे भरभरून असं लिहायचे. परंतु यावेळी आपण त्यांच्या लिखाणाची कक्षा जी आहे ती थोडीशी वाढवलेली होती. कारण यावेळी आपण एक सुंदर असं चित्र दिलेलं होतं, ज्यामध्ये सागर होता, सागरी किनारा होता, मावळतीचा सूर्य होता, सांजवेळ होती आणि एवढंच नाही तर सखा आणि सखी ही सुद्धा होती. त्यामुळं आपल्या मान्यवरांनी खूप सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक सुंदर अशी रचना प्रतिमा अरुण काळे, शिक्षिका, निगडी प्राधिकरण, पुणे यांनी पाठवलेली आहे आणि त्या लिहित आहेत की प्रेमात घेतलेल्या अनाभाकांनी सजता सांजवेळ, प्रेमात घेतलेल्या अनाभाकांनी सजता सांजवेळ, विरहात आता घालवू कशी कातरवेळ, विरहात आता घालवू कशी कातरवेळ, गुलाबी ओठांची गातोय नित्य गाणी, आठवीत प्रेम फिरतोय सागराच्या पाणी, गुलाबी ओठांची गातोय नित्य गाणी, आठवीत प्रेम फिरतोय सागराच्या पाणी, भेटीसाठी घेता निळेभोर आसमंताचा सहारा, भेटीसाठी घेता निळ्याभोर आसमंताचा सहारा, सख्याने केला नजरेनेच प्रीतीचा इशारा, सख्याने केला नजरेनेच प्रीतीचा इशारा, प्रेमाच्या मिठीत जीव माझा विसावला, प्रेमाच्या मिठीत जीव माझा विसावला, प्रीतीच्या बागेत आपुल्या प्रेमफुलांनी बहरला, प्रीतीच्या बागेत आपुल्या प्रेमफुलांनी बहरला. वा, खूपच सुंदर अशी ही प्रेम कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सुनीता नितीन फडणीस, परवरी, गोवा इथून. आणि मॅडम लिहित आहेत की मोहक खुल्ल्या सायंकाळी तांबूस नारंगी प्रभा फाकली, मोहक खुल्ल्या सायंकाळी तांबूस नारंगी प्रभा फाकली, मिलनाची सखे तुझ्या ग काळजात ती ओढ लागली. वा, मिलनाची सखे तुझ्या ग काळजात ती ओढ लागली, रम्य आपल्या भेटीचे प्रिये क्षण हे सजले सागर किनारी, रम्य आपल्या भेटीचे प्रिये क्षण हे सजले सागर किनारी, ओंजळीत रवी घेऊन आलो साथ आपली जन्मजन्मांतरी, ओंजळीत रवी घेऊन आलो साथ आपली जन्मजन्मांतरी. वा, तर चित्राला अगदी साजेशी अशी ही सुंदर रचना होती श्रोते हो, की क्षण हे सजले सागर किनारी आणि ओंजळीत रवी घेऊन साथ आपली जन्मजन्मांतरी निभावायची आहे, असे सुंदर असे भाव मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि पुढची कविता आहे श्रोते हो सांजवेळ शीर्षकाखालची, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ शोभा कोठावदे, मुंबई यांनी. आणि मॅडम लिहित आहेत की सांजवेळ होताच क्षणात सूर्यदेव जाती आपल्या घरा, सांजवेळ होताच क्षणात सूर्यदेव जाती आपल्या घरा, चराचर थकलेले घरट्यात विसावण्या लगबग करती त्वरा, चराचर थकलेले घरट्यात विसावण्या लगबग करती त्वरा, सांजवेळ होताच गाय हंबरत येई, सांजवेळ होताच गाय हंबरत येई, पिलासाठी तळमळ तिची दिसते, रातराणी मोगरा फुलुनी गंधाळतो, चंद्र चांदण्यात शीतलता तेजाळते, सांजवेळ होताच गाय हंबरत येई, पिलासाठी तळमळ तिची दिसते, रातराणी मोगरा फुलुनी गंधाळतो, चंद्र चांदण्यात शीतलता ते जाळते. वा, खूपच सुंदर असं सांजवेळेचं वर्णन या रचनेमध्ये मॅडमनी केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे कुमारी साक्षी महेश पवार, शीळ, रत्नागिरी येथून. आणि त्यांनी लिहिले दोन चारोळ्यांमध्ये त्यांनी लिहिलंय, पहिल्या चारोळीत की रम्य सायंकाळ आणि सोबत तू सोनेरी क्षण असा नक्की येऊ दे, रम्य सायंकाळ आणि सोबत तू सोनेरी क्षण असा नक्की येऊ दे, मावळतीची किरणे धरतीवरी नैनी माझ्या तुला साठवू दे. वा, मावळतीची किरणे धरतीवरी नैनी माझ्या तुला साठवू दे. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की सांजवेळी सागरी किनारी मुक्तपणे थोडं जगायचंय, सांजवेळी सागरी किनारी मुक्तपणे थोडं जगायचंय, फक्त तू आणि मी तिथे अथांग सागराला पाहायचंय, फक्त तू आणि मी तिथे अथांग सागराला पाहायचं आहे. आणि ही सागर कोणाला आवडत नाही श्रोते हो, सागर किनारा हा प्रत्येकाला आवडत असतो. सागर किनारी हातात हात घालून मावळतीचा सूर्य पाहण्याचं जे एक सुंदर असं स्वप्न असतं ते खूपदा अनेक जणांचं पूर्ण होतं, अनेक जण तशी स्वप्न पाहतात सुद्धा. आणि अतिशय मनोहारी असं ते दृश्य असतं की सूर्य मावळतीला जाताना सागर किनारी आपण असणं. आणि सुंदर असे भाव होते श्रोते हो या दोन चारोळ्यांमध्ये. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत महारुद्र नागनाथ
पोपडे, शिवाजीनगर, राहणार परभणी येथून. आणि सरांनी पहिल्या चारोळीत लिहिलंय, गुलाबी रूपात सूर्याच्या तेजात, गुलाबी रूपात सूर्याच्या तेजात रूप तुझे भर यौवनात. वा, गुलाबी रूपात सूर्याच्या तेजात रूप तुझे भर यौवनात. सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना, नभीचा सूर्य हा तुला नजराना. क्या बात आहे, नभीचा सूर्य हा तुला नजराना. तर सरांनी नभीचा मावळतीचा सूर्य हा नजराना म्हणून देण्याची तयारीसुद्धा दर्शवलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ मानसी वैद्य बोरिवली पूर्व इथून. आणि त्यांनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की सोनेरी किरणांची उधळण सागर लाटांची ही गाज, सोनेरी किरणांची उधळण सागर लाटांची ही गाज, सूर्य विसावे जणू ओंजळी निसर्गालाही चढला सुंदर साज. वा, सूर्य विसावे जणू ओंजळी निसर्गालाही चढला सुंदर साज. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की गंधाळलेली ही सांज वेळ प्रेमाच्या भेटीचा हा खेळ, गंधाळलेली ही सांज वेळ प्रेमाच्या भेटीचा हा खेळ, ओंजळीतला सूर्य आहे साक्षीला, ओंजळीतला सूर्य आहे साक्षीला, आपल्या आयुष्याचा जमेल मेळ, आपल्या आयुष्याचा जमेल मेळ. वा, खूपच सुंदर असे सांज वेळेचे आणि ओंजळीतल्या सूर्याचे भाव मॅडमनी त्यांच्या या दोनही चारोळ्यांमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे चित्रा अतितकर, कर्वेनगर, पुणे येथून. आणि मॅडम लिहित आहेत की नभी केसर रंग उधळला रवीने, जळात त्याचे प्रतिबिंब उमटले, नभी केशर रंग उधळला रवीने, जळात त्याचे प्रतिबिंब उमटले, सांजवेळी रविबिंबाच्या साक्षीने त्याने तिला सर्वस्व अर्पिले. वा, सांजवेळी रविबिंबाच्या साक्षीने त्याने तिला सर्वस्व अर्पिले, झुकले रविबिंब झुकला तो, झुकले रविबिंब झुकला तो, ती उभी घालून हातांची घडी, झुकले रविबिंब झुकला तो, ती उभी घालून हाताची घडी, केसरिया आस म्हणतात रमली, ती तर त्याची राधा कृष्णवेडी, केसरिया आस म्हणतात रमली, ती तर त्याची राधा कृष्णवेडी. वा, खूपच सुंदर अशी ही कविता होती श्रोते हो. की सांजवेळी सागराच्या किनारी मावळतेच्या सूर्याच्या साक्षीनं कृष्णवेडी राधा, अतिशय सुंदर अशी ओळींमध्ये मॅडमनी रेखाटलेली होती. आणि पुढचे एक कविता आहे श्रोते हो, मेधाश्री या नावाने मॅडमने लिहिलंय, धायरी, पुणे येथून. अस्ताला जाताना दिनकर थोपवू पाहतो तुझसाठी, अस्ताला जाताना दिनकर थोपवू पाहतो तुझसाठी, कशाला धरला रुसवा सजनी आठव क्षणभर मधुप्रीती. वा, कशास धरला रुसवा साजनी सजनी आठव क्षणभर मधुप्रीती, या मित्रासम उजळून जाईल, या मित्रासम उजळून जाईल सहचर्य आपुले संसारी, या मित्रासह उजळून जाईल सहचर्य आपुले संसारी, नकोच चिंता आता कशाची आनंद तेज दाटे सर्वदुरी, नकोच चिंता आता कशाची आनंद तेज दाटे सर्वदुरी. वा, खूपच सुंदर असे भाव मॅडमनी या कवितेमध्ये मांडलेले होते की आता चिंता कोणतीही नको, आनंद तेज सर्व दूर असे दाटेल, असे भाव मांडणारी ही कविता होती श्रोते हो. पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे शुभांगी विलास पवार, कंदीपेढा या नावाने मॅडम लिहितात, नागठाणे, सातारा येथून. आणि त्यांनी लिहिलंय की संध्या वेळा सुद्धा झाल्यात कुंद, संध्या वेळा सुद्धा झाल्यात कुंद, प्रेम भ्रमरही झाला तेव्हाच धुंद, प्रेम भ्रमरही झाला तेव्हाच धुंद, तुझ्या माझ्या नात्याला लाभला अनुबंध, तुझ्या माझ्या नात्याला लाभला अनुबंध, अनवट सहवासाचा तो प्रणयगंध. वा, अनवट सहवासाचा तो प्रणयगंध, जीवाला लागला तुझाच छंद सदैव तरीही मनात सुरू द्वंद्व, जीवाला लागला तुझाच छंद सदैव तरीही मनात सुरू द्वंद्व, प्रीतीत होतो खुळ्या मना असाच हर्ष, प्रीतीत होतो खुळ्या मना असाच हर्ष, तुला झालाय ना प्रीत भावनांचा शब्दस्पर्श, तुला झालाय ना प्रीत भावनांचा शब्दस्पर्श. खूपच सुंदर अशा भावना मांडणारी
शब्द स्पर्श करणारी, ओळींना शब्दांचा स्पर्श करणारी ही सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि आपण आज अतिशय सुंदर अशा रचना ऐकत आहोत आपल्या जगभरातल्या विविध मान्यवरांनी आपल्या आजच्या या शोमध्ये पाठवलेल्या श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ राजश्री धर्मापुरीकर कुलकर्णी नांदेड येथून. आणि सायंकाळ शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तुझी माझी साथ अशीच कायम राहावी, मावळतीच्या सूर्याची सदैव सोबत असावी. वा. जी माझी साथ अशीच कायम राहावी, मावळतीच्या सूर्याची सदैव सोबत असावी. तुझ्या माझ्या प्रेमाचा साक्षी आहे हा सागर, तुझ्या माझ्या प्रेमाचा साक्षी आहे हा सागर. सायंकाळच्या रंगाची बरसात हो आपणावर, सायंकाळच्या रंगाची बरसात हो आपणावर. वा. खूपच अप्रतिम असे सायंकाळचे जे भाव आहेत ते मॅडमनी त्यांच्या ओळीमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि सौ शरयू प्रशांत नांदेडकर पुणे येथून लिहित आहेत सांजवेळ शीर्षकाखाली की सांजवेळी सुरेख देखावा क्षितिजावरी रवी आला. सांजवेळी सुरेख देखावा क्षितिजावरी रवी आला, लाल केशरी रंगात तो नाहून गेला. वा. लाल केशरी रंगात तो नाहून गेला. त्या सांजवेळी झाली उधळण रंगांची, त्या सांजवेळी झाली उधळण रंगांची, मावळत्या दिनकरा संगे सजली प्रीत आपल्या प्रेमाची, मावळत्या दिनकरा संगे सजली प्रीत आपल्या प्रेमाची. वा. मावळतीच्या दिनकरासोबत सजलेली सुंदर अशी प्रीत जी आहे ती मॅडमनी त्यांच्या ओळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि आपण पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात श्रोते हो. सांजवेळ शीर्षकाखालच्या संतोष रायबान मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून त्यांनी लिहिलंय की जीवनाच्या जडणघडणीत सांजवेळ ही महत्त्वाची असते, जीवनाच्या जडणघडणीत सांजवेळ ही महत्त्वाची असते. माणसाला पैलतीरावर नेते, माणसाचं आयुष्य बदलून टाकते. वा. माणसाला पैलतीरावर नेते, माणसाचं आयुष्य बदलून टाकते. कधी कधी सांजवेळेला माणूस सुखावलेला असतो, कधी कधी सांजवेळेला माणूस सुखावलेला असतो. मिळते त्याला जे पाहिजे ते, सुखाचे क्षण पाहून तो अधीर होतो. मिळते त्याला जे पाहिजे ते, सुखाचे क्षण पाहून तो अधीर होतो. खूपच सुंदर असे भाव जे आहेत की सांजवेळेचं जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे सुंदर असे भाव जे आहेत ते सरांनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढची एक दोन चारोळे आहेत श्रोते हो ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत प्राध्यापिका मृण्मयी अशोक बांदेकर वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथून. आणि मॅडमने लिहिलंय की आठवांचा सूर्य कोवळा सखे तुला करतो बहाल, आठवांचा सूर्य कोवळा सखे तुला करतो बहाल, नदीच्या किनारी कातरवेळी सखे आपला प्रीतमहाल, नदीच्या किनारी कातरवेळी सखे आपला प्रीतमहाल. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की क्षितिजावरी लाली बघ नकळत तुझ्या गाली आली, क्षितिजावरची लाली बघ नकळत तुझ्या गाली आली, हाती आला सूर्य दिवा अन सायंकाळी पहाट सजली. वा. हाती आला सूर्य दिवा आणि सायंकाळी पहाट सजली. खूपच अप्रतिम असे भाव म्हणणाऱ्या या दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो की क्षितिजावरची लाली बघ नकळत तुझ्या गाली आली, हाती आला सूर्य दिवा आणि सायंकाळी पहाट सजली. खूपच सुंदर अशा चारोळ्या होत्या. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात श्रोते हो ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ सावित्री कांबळे पुणे येथून. आणि मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की मावळतीचा सूर्य साक्षीला प्रेम व्यक्त करतो आज, मावळतीचा सूर्य साक्षीला प्रेम व्यक्त करतो आज, सांजवेळ ही अंबर सजले, सांजवेळ ही अंबर सजले, गाली तुझ्या आली लाज, गाली तुझ्या आली लाज. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की सागर होई साक्ष प्रीतीला उधाणलेला बघतो वारा. वा. सागर होई साक्ष प्रीतीला उधाणलेला बघतो वारा, अजन्म हवी मज सोबतीस तू, अजन्म हवी मज सोबतीस तू, जाणून घेना भाव सारा, जाणून घेना भाव सारा. वा. खूपच अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते.